नमस्कार, मी मनीषा. ब्राईट फूड्स अँड क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण अंड्यापासून वेगळी अशी एक रेसिपी तयार करणार आहोत. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला एका बाउलमध्ये आपण अंडी फोडून घेऊयात. इथे मी 4 अंडी फोडून घेणार आहे. पण प्रत्येक अंड्याचा हा पिवळा जो भाग असतो तो अंड्यातील पिवळा भाग मी बाजूला काढून घेणार आहे. पहा, अंड्यातील पिवळा भाग हा मी दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेते. आता आपण यामध्येच दुसरं अंडही फोडून घेऊयात आणि या दुसऱ्या अंड्यातीलही पिवळा भाग आपण बाजूला काढून घेतोय. सुरुवातीला जे आपण अंड फोडून घेतलं होतं त्याचा जो पिवळा भाग होता त्यातच आपण हा दुसराही पिवळा भाग त्यातच काढून घेतोय. अंड्यातील पिवळा भाग जरी आपण बाजूला काढत असला तर रेसिपीमध्ये आपण अंड्यातील पांढरा आणि पिवळा ह्या दोन्ही भागाचा आपण वापर करणार आहोत. अंड्यामध्ये खूप असे कॅल्शियम असते, त्यासाठी अंडे खाणे आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक असतं. पहा, आपली 4ही अंडी फोडून झालेले आहेत. अंड्याचे तेच पदार्थ खाऊन आपल्याला फार असा कंटाळा आलेला असतो. त्यावेळेस अशी रेसिपी केली की अंडी खायला खूप छान लागतं. अंड्यातील जो आपण पांढरा भाग बाजूला काढला होता त्या पांढऱ्या भागामध्ये थोडेसे मीठ घालायचे, बारीक कट केलेला कांदा घालायचा, थोडेसे टोमॅटो घालायचे, तेही बारीक कट करून घालायचे, थोडीशी हिरवी मिरची घालायची आणि थोडीशी कोथिंबीर घालूयात. हे सर्व छान असे मिक्स करूयात. हे छान मिक्स झाले की बाजूला ठेवूयात. आणि जो अंड्याचा पिवळा भाग होता यामध्ये आता आपण थोडेसे मीठ घालूयात चवीनुसार. हेही छान मिक्स करूयात. गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवला होता. याला आता आपण थोडेसे तेल लावून घेऊयात. तेल लावून झाले की थोडासा तवा गरम झाला ना, यामध्ये आपण जे पांढऱ्या अंड्याचं मिश्रण तयार केलं होतं ते आपण यावर सोडूयात. पातळ लेयर येईल अशा पद्धतीने हे मिश्रण सोडायचं आहे, जसं आपण ऑमलेटसाठी सोडतो त्या पद्धतीने. पहा, हे आपण जसं ऑमलेटसाठी सोडले तसंच सोडलेलं आहे. थोडंसं 2 मिनटं परतून झाले की याला आपण थोडंसं पलटून घेऊयात. थोडीशीच बाजू पलटून घ्यायची. आपण थोडीशीच बाजू पलटणार आहोत. जसं आपण रोल करतो त्या पद्धतीने, अशा पद्धतीने याच्या घड्या पाडायच्या आहेत. आपण घडी करतच हे ऑमलेट तव्यामध्ये बाजूला सरकवणार आहोत आणि आता पुढचा लेयर देणार आहोत. पहा, अशा पद्धतीने पुढे आपल्याला उरलेलं पांढरं अंड्याचं मिश्रण थोडंसं आपण पसरून घेणार आहोत. गॅस हा आपला मीडियमच ठेवायचा आहे. याला चिकटवूनच आपण दुसरं मिश्रण सोडलेलं आहे. या मिश्रणाचाही असाच आपण रोल करणार आहोत. ही जी आपण रोल केलेला आहे तो एका तव्यामध्येच बाजूला करणार आहोत आणि उरलेलं पांढरं अंड्याचं जे मिश्रण आहे ते आता आपण ओतून घेणार आहोत. हेही 2 मिनटं असंच परतू द्यायचं. जो रोल तयार केला आहे त्याच्यामध्येच आपण पुढचाही रोल तसाच तयार करणार आहोत. पहा, अंड्याचा जो आपण पांढरा भाग होता त्याचा रोल तयार केला आहे आणि त्या रोलला चिकटूनच आता उरलेल्या पिवळ्या अंड्याचाही आपण रोल तयार करणार आहोत. पहा, त्यालाच पसरून मी पिवळाही भाग अंड्याचा पसरून घेतलेला आहे. ह्या 2 मिनटं असाच परतू द्यायचा. थोडेसे कडेला आपण तेल घालूयात. पहा, आपला अंड्याचाही पिवळा भाग परतून झालेला आहे. तसाच पुढे आपण रोल तयार करूयात. थोडेसे तेल घालूयात. आणखी आपल्याकडं अंड्यातील पिवळा भाग शिल्लक होता तो आता आपण थोडासा पसरून घेणार आहोत. यालाही 2 मिनटं आपण परतून घेऊयात. गॅस हा आपल्याला लोच ठेवायचा आहे. पहा, आता आपण हा रोल दुमडून घेऊयात. आणखी थोडेसे तेल सोडून उरलेला जो आपला अंड्यातील पिवळा भाग आहे तो आता यावर पसरून घेऊयात. पातळ असा लेयर्स तयार होईल अशा पद्धतीने हे आपल्याला पसरवायचं आहे. पहा, आपला अंड्याचा पिवळा भागही परतून झालेला आहे. आपला रोल तयार झालेला आहे. शेवटचा भाग हा आपण चिकटवून घेणार आहोत.
पहा आपला अंड्याचा रोल तयार झालेला आहे. 2 मिनटं छान असा परतून घेऊयात. मस्त असा अंड्याचा आपला रोल तयार झाला आहे. आता आपण हे काढून घेऊयात. थोडासा थंड झाला की आपण कट करूयात. जो आपण अंड्याचा रोल तयार केला होता तो आपण वडीच्या आकारात कट करणार आहोत. नाश्त्यासाठी पटकन होणारी रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. खूप सोपी आहे आणि खूप कमी साहित्यात तयार होते. पहा अशा पद्धतीने सर्व वडी कट करून झालेली आहे. हे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. दिसायला खूप छान दिसत असल्यामुळे लहान मुलंही फार पटकन संपवतात. खूप सोपी रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. सर्वांना घरात नक्की आवडेल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.